तुम्हाला स्वतंत्र मिळवा, तुम्ही स्वतंत्र घेत असाल तर आमची काही तुम्हाला विरोध नाही. जे जे तुम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये आलंय त्यावेळेस आम्हीच पाठिंबा दिला आणि आम्ही सांगितलं की कोणत्याही हालतीत मराठा समाजातील गरीब व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची त्यामागची भूमिका होती. ओबीसी मध्ये कुठल्या कुठल्या जाती आहे, काय अवस्था आहे? गोपाळ, नाथजोगी, ओतारी, वासुदेव, नागजोगी, वडार, कुंभार, पांगुळ, मुस्लिम, मदारी, बंजारा, बोलोहार, बेलदार, सुतार, कुंभार, ढिवर, भोई, हे तर मी मोजकेच वाचून दाखवलं. याच्या पलीकडं खूप जाती आहेत, पण या जातीमध्ये जाऊन जरा एकदा पहा, जरा घ्या, तुला कळेल रे माझ्या बाप की हा आमच्या समाजाची काय अवस्था आहे. अरे 8-8 दिवस झाले ती आमच्या याच्या पोरीला, या समाजातल्या पोरीच्या डोक्याला तेल लागत नाही. 8-8 दिवस आंघोळ करू शकत नाही, त्याच्या पाळ्यावर वस्त्यावर सांगतो पाणी सुद्धा मिळत नाही. इतकी वाईट अवस्था माझ्या बांधवांनो या ठिकाणी करून ठेवलेली आहे. आज आणि सांगतात हे सरकार सांगतंय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय तर म्हणे आम्ही मराठा समाजाला 13,500 कोटी रुपये दिलेत आणि 1.5 लाख मराठा तरुणांना आम्ही लोन दिलं, कर्ज दिलं. मग ओबीसीना किती दिलं? ओबीसी डीएनए वाल्यानं काय दिलं ओबीसीला? यांना जेसीबी घ्यायला, फोकलॅन घ्यायला, तुमचं स्कॉर्पिओ घ्यायला, धंदे करायला पैसे 13,500 कोटी आणि आमच्या महामंडळाला 500 कोटी, त्यांना 13,500 कोटी आणि ओबीसीच्या मंडळाला 500 कोटी. सारथी तुपाशी आणि महाज्योती उपाशी. हे जे खरं आहे, काय दिलं याला? ओ तो टोले जंग सारथीची इमारत पुण्यामध्ये, अजित दादा कोल्हापूरमध्ये सुंदर इमारत, एकदम काचाची इमारत, 8-9 मजली इमारत बांधून दिली. 500 कोटी रुपये खर्च केले त्या इमारतीवर. आणि आमची महाज्योतीची इमारत अजूनही भाड्याच्या घरात आहे, किरायाच्या घरात आहे. हे यांची दानत, हे ओबीसी कडे बघण्याचा दृष्टिकोन. म्हणून माझ्या बांधवांनो या संदर्भात आपली भूमिका आता एकदा फिक्स करा. उद्या तुम्ही कुठेही दिसणार नाही, तुम्ही साफ होऊन जाणार. यासाठी माझी विनंती आहे आपल्याला की आपण आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 सप्टेंबरचा जी.आर. हा रद्द झाला पाहिजे. हीच भूमिका ठेवून आपण पुढे यावं अशी माझी मागणी आहे, अशी आमची विनंती आहे. आणि हा मोर्चा, हा आक्रोश मोर्चा येतो अभी झाकी आहे. तुम्ही महाराष्ट्रातील ओबीसी लीडर आले तुम्ही, अरे काही होऊन जाऊ देत, कोणत्याही परिणामाला सामोरं घ्यायची पाळी आली तरी जाओ, पण ओबीसी मध्ये घुसखोरी पासून त्यांना थांबवू. सरकार जर थांबवत नसेल तर आपण सरकारलाही थांबवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करू. मी तुम्हाला विश्वास देईन. मराठवाड्यामध्ये तुम्हा सर्व नेत्यांना सांगतो, एकमेकाची डोकी फोडली जात आहे. गावाचं गाव पण हरवून गेला आहे. प्रचंड एकमेकाला मारहाण करून दोन जातीमध्ये आपल्याला आमची शक्ती विभागण्याचं काम सुरू आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.